तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण विशेष राज्याचा दर्जा कोणत्या राज्याला देता येतो, विशेष राज्याच्या दर्जाविषयी आता जी काही घडामोडी चालू आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत। स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न येतो। स्पर्धा परीक्षेमध्ये जर कसाही प्रश्न आला तर तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे, या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। बघा, 18वी लोकसभा ही पूर्ण झालेली आहे, ठीक आहे। 19 एप्रिल ते 4 जूनपर्यंत 7 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या, 1 जूनपर्यंत पार पडलेल्या आणि 4 जूनला निकाल लागलेला आहे, ठीक आहे। आणि मोदी 3 सरकार आलेलं देखील आहे। मोदी 3 सरकारमध्ये मोदी भारतीय जनता पार्टीला एकूण 240 जागा मिळालेल्या आहेत, म्हणजे स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करण्यासाठी दुसऱ्या 2 राष्ट्रीय पक्षांची किंवा राज्य पक्षांची मदत घ्यावी लागेल। त्याच्यामध्ये एक पक्ष आहे तेलुगू देशम पार्टी आणि दुसरा पक्ष आहे जनता दल युनायटेड। तेलुगू देशम पार्टी या पक्षाचे जे काही नेते आहेत ते नारा चंद्रबाबू नायडू त्यांच्या पक्षाला ही 135 जागा म्हणजे विधानसभेमध्ये मिळालेली आहेत आणि टोटल जर म्हणजे लोकसभेमध्ये जागा पाहिलं तर त्यांना देखील 16 जागा मिळालेल्या आहेत, लोकसभेमध्ये 16 जागा। आणि जनता दल युनायटेडला म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 जागा मिळालेल्या आहेत। यांचा पाठिंबा घेऊन, ठीक आहे, यांचा पाठिंबा घेऊन भारतीय जनता पार्टीनं सरकार स्थापन केलेलं आहे, नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन केलेलं आहे। आणि म्हणून ज्यावेळेस जनता दल युनायटेड असेल, बिहारचा हा पक्ष असेल किंवा आंध्र प्रदेशचा तेलुगू देशम पार्टी हा पक्ष असेल, हे पक्ष ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांना साथ देत होते किंवा त्यांचं सरकार स्थापन करण्यासाठी मदत करत होते, त्यावेळेस अशा भारतीय राज्यांमध्ये जे की विशेष राज्यांचा दर्जा असणाऱ्या राज्यांविषयी चर्चा येऊ लागली। कारण बिहारची खूप दिवसाची ही मागणी आहे, बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। त्याचबरोबर आंध्र प्रदेशची आहे, आंध्र प्रदेशची मागणी ही आता आलेली आहे। म्हणजे तेलंगणा या राज्याला 2014 मध्ये, ठीक आहे, 2 जून 2014 मध्ये तेलंगणा या राज्याची स्थापना झाली आणि त्यावेळेस आंध्र प्रदेशने तेलंगणासारखं आम्हालाही विशेष राज्याचा दर्जा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आहे। मग हा विशेष राज्य किंवा ही विशेष राज्याची सुरुवात कधी झाली? बघा, वित्त आयोगाने म्हणजे 5व्या वित्त आयोगाने, पहिला वित्त आयोग 1951 ला स्थापन झाला आणि 5वा वित्त आयोग 1969 ते 74 या दरम्यान स्थापन झाला। त्यांनी 1969 ते 74 या काळामध्ये 5वा वित्त आयोग स्थापन झाला, ठीक आहे। केसी त्यागी हे त्याचे अध्यक्ष होते। या वित्त आयोगाने सांगितलं की भारतामध्ये जे काही राज्य आहेत, म्हणजे डोंगराळ राज्य असतील, जे या राज्यांना इतर देशांची सीमा लागलेली असेल, किंवा जे राज्य घनतेमध्ये खूप कमी प्रमाणात असतील, म्हणजे त्यांची लोकसंख्या घनता कमी असेल किंवा जास्त प्रमाणात असेल, अशा राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा। सगळ्यात महत्त्वाचं काय तर डोंगराळ प्रदेश असला पाहिजे, डोंगराळ प्रदेश। मग असे डोंगराळ प्रदेश जे आहेत ते अशी भारतामध्ये त्यांनी त्यावेळेस 11 राज्य काढली होती, 11 राज्य, ठीक आहे। प्रथम जर बघितलं तर 1969 ला लगेच ज्यावेळेस वित्त आयोगाने शिफारस केली त्याच वर्षी म्हणजे 1969 लाच 3 राज्य हे विशेष राज्याची दर्जा म्हणून त्यांना मान्यता भेटली। त्यामध्ये जम्मू काश्मीर, नागालँड आणि आसाम या 3 राज्यांना पहिल्यांदा 1969 मध्ये विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला। त्याचबरोबर कालांतराने 7 सिस्टर जे आपण म्हणतो, ईशान्य भारतातली जी राज्य आहेत 8 राज्य, त्या 8ही राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला। त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय, ठीक आहे, सिक्कीम, नागालँडला 1969 मध्ये देण्यात आला होता, मेघालय, मणिपूर, मिझोराम ह्या सर्व राज्यांना म्हणजे 8 राज्य आहेत ईशान्य भारतामध्ये, 8ही राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला। आणि डोंगराळ भागामधले जे की हिमाचल प्रदेश आहे, हिमाचल प्रदेशला एक विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला। अशा पद्धतीनं आज जर पाहिलं तर एकूण 11 ही विशेष राज्यांचा दर्जा असलेली राज्य आहेत। किती आहेत तर 11 आहेत, ठीक आहे। ही 2014 पर्यंत 11च होती, पण 2019 मध्ये 2014 पर्यंत 11 होती, ठीक आहे। 2019 मध्ये ज्यावेळेस जम्मू काश्मीरचं 370 जे कलम आहे, हे 370 कलम नष्ट केल्यानंतर जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा नष्ट झाला आणि ते जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनलं आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरचा जो विशेष राज्याचा दर्जा आहे तो समाप्त झाला। पण 2014 मध्ये तेलंगणा या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता। म्हणून आजही 11 विशेष राज्य आहेत। विशेष राज्याचा दर्जा असणारे आज किती राज्य आहेत तर 11 राज्य आहेत। आणि या राज्यांमध्ये आणखीन काही राज्यांची मागणी आहे। त्याच्यामध्ये प्रकर्षाने किंवा अतिशय प्रखर अशी मागणी किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न जर कुठलं राज्य करत असेल तर ते आहे बिहार आणि त्यानंतर आंध्र प्रदेश आहे, त्याचबरोबर ओडिशाही आहे। हे 2-3 राज्य जे आहेत ही विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करत आहेत। मग आता विशेष राज्याची दर्जाची मागणी का करत आहेत किंवा याचा फायदा काय? तर विशेष राज्याचा दर्जा ज्यावेळेस एखाद्या राज्याला दिला जातो त्यावेळेस केंद्राच्या योजनांमध्ये किंवा केंद्राची जे काही योजना असते त्या योजनेमध्ये त्या राज्यांचा वाटा जो आहे फक्त 10% असतो आणि केंद्राचा वाटा 90% असतो। म्हणजे जर 10 रुपये केंद्र सरकार एखाद्या योजनेवर खर्च करत असेल, ठीक आहे, किंवा 100 रुपये जर एखाद्या वेळेस केंद्र सरकार एखाद्या योजनेमध्ये खर्च करत असेल, किती 100 रुपये, तर त्यातले 90 रुपये हे केंद्र करणार आणि 10 रुपये मात्र राज्य करणार, ते राज्य कुठले हे विशेष राज्यांसाठी। आणि हे सर्वसाधारण राज्यांसाठी काय ना म्हणलं, ओके, ठीक आहे। आणि ही जी सर्वसाधारण राज्य आहेत, इतर जे राज्य आहेत त्या इतर राज्यांसाठी 100 रुपये जर केंद्र सरकार खर्च करत असेल तर त्यातले 60 रुपये हे केंद्र सरकार खर्च करतं, ठीक आहे। आणि इतर 40 रुपये जे आहेत ते 40 रुपये मात्र या राज्यांना खर्च करावे लागतात। म्हणजे
फक्त 10 रुपये खर्च करावे लागतात कुठल्या विशेष राज्याला, म्हणून विशेष राज्याची मागणी होते. त्याचबरोबर जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त प्रावधान या विशेष राज्यासाठी केलं जातं. ठीक आहे, अशा काही सवलती असल्या कारणाने विशेष राज्याची मागणी होते. पण 14व्या वित्त आयोगाने असा विशेष राज्याचा दर्जा देण्यात इतर राज्यांना, इथून पुढे कुठल्याही राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जाणार नाही असं घोषित केलं. पहाडी राज्याची सोडली, पहाडी राज्याची काही 10 11 आहेत, पहाडी राज्य सोडून इतर कुठल्याही राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देऊ नये अशी शिफारस 14व्या वित्त आयोगाने केलेली आहे. आणि त्याचबरोबर 14व्या वित्त आयोगाने सांगितलं की राज्यांच्या करामधून जी काही रक्कम केंद्राला येते त्यातली 32% रक्कम ही राज्यांना वाटप केली जाते. आता इथून पुढे 14व्या वित्त आयोगाने सांगितलं की तुम्हाला इथून पुढची 42% रक्कम जी आहे ती राज्यांना परत द्यावी लागणार आहे. म्हणजे राज्यांचा निधी, समजा राज्यांमधून जे काही 100 रुपये जर येत असतील तर 100 रुपये कर जर येत असेल राज्यांमधून तर त्यातले 42% त्या राज्यांना दिले पाहिजेत. समजा उदाहरण महाराष्ट्रामध्ये 100 रुपये केंद्राला जात असतील तर त्यातले 42 रुपये केंद्राने परत राज्यांना दिले पाहिजेत. अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे कोण सांगितलं तर 14व्या वित्त आयोगाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विशेष राज्याचा दर्जा आता इथून पुढच्या कुठल्याही राज्याला देता येणार नाही, अशा पद्धतीची तरतूद आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी प्रणित असलेलं एनडीए सरकार आता इथून पुढे जी 5 वर्ष आहे तर ही 5 वर्षे यांना कसं सांभाळून घेणार आहे. आंध्र प्रदेशची मागणी आहे की विशेष राज्याचा दर्जा आम्हाला दिला पाहिजे आणि त्यासाठी त्यांची मागणी भरपूर आहे. मागच्या कोलेशनमध्ये किंवा एनडीएमध्ये होतं ते, पण याच मागणीसाठी ते बाहेर पडलेलं होतं चंद्रबाबू नायडू, बरोबर. तर मग आता यासाठी केंद्र सरकार काय करतं हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्यासाठी वेगळा कायदा करेल, ठीक आहे, किंवा त्यासाठी वेगळी तरतूद करेल किंवा वेगळी समिती स्थापन करेल. पण जर विशेष राज्याचा दर्जा बिहारला आणि आंध्र प्रदेशला दिला नाही, ठीक आहे, तर ही राज्य मात्र यामध्ये जे काही नितीश कुमार आहे किंवा चंद्रबाबू नायडू आहे हे बाहेर पडण्याची शक्यता असते. आणि मग सरकार टिकून ठेवण्यासाठी केंद्र सरकार काय करतं, ठीक आहे, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. यासाठी वेगळा कायदा आणतं या विशेष राज्यांसाठी की काय करतं हे आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर देखील करा. धन्यवाद.